नाशिकमध्ये आयटी कंपनीचं धर्मांतर प्रकरण आहे त्यात गंभीर वळणावरती कुठेतरी जाताना दिसून येत आहे. तुमच्या नजरेत हे संपूर्ण प्रकरण काय? बघा, हे मोठं षडयंत्र आहे. आत्तापर्यंत लँड जिहाद, लव जिहाद, मालेगावसारखा होड जिहाद ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या कानावरती आल्या होत्या, निदर्शनास आल्या होत्या. परंतु लोकांचा गैरसमज असा होता की उच्च शिक्षित लोकांच्या बाबत असं काही षडयंत्र रचलं जात नाही. परंतु नाशिकमधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे, आय टी सेक्टरमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींनासुद्धा टार्गेट केलं आहे. हा कॉर्पोरेट जिहाद आहे. नाशिकमध्ये जो प्रकार घडला आहे तो अत्यंत गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. ज्या मुलींना टार्गेट करून या जाळ्यामध्ये पकडलं गेलं आहे, हे काय एका दिवसात झालेली गोष्ट नाही. आय टी कंपनीमध्ये जे प्रभाव टाकणाऱ्या पदावरती लोक बसलेले आहेत, यांची खरं चौकशी करण्याची आवश्यकता आहे. प्रभाव म्हणजे एखाद्याचा इंटरव्ह्यू घेणं, इंटरव्ह्यू घेताना सांगणं की मी तुला या नोकरीमध्ये घेतो आहे म्हणजे मी काहीतरी उपकार केला आहे, अशी जाणीव त्या मुलीला सातत्यानं झाली पाहिजे. सुट्ट्या देण्याच्या बाबतीमध्ये कुणाला सुट्ट्या द्यायच्या, कुणाला सुट्ट्या नाही द्यायच्या, रिसॉर्टवरती जाणं, वॉटर पार्कवरती फिरायला जाणं, हे सगळे प्रकार या नाशिक प्रकरणातून समोर येत आहेत. इमॅजिकाला जेव्हा जाण्याचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा सर्व मुली तिकडं आल्या नाहीत, परंतु एक मुलगी तिकडे गेली होती. हे सगळं तपासामध्ये पुढं आलं. जी मुलगी तिकडे गेली त्या मुलीला तिघांनी टार्गेट केलेलं आहे. म्हणजे हे जे महाराष्ट्रातले काही थोर विचारवंत जेव्हा लव जिहादचा विषय आम्ही मांडतो तेव्हा ते वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर चुकीची मांडणी करतात की एखाद्याला प्रेम झालं तर काय हे प्रेम आहे का? एक मुलगा त्या मुलीचं व्हिडिओ करतो आहे, ते दुसऱ्या मुलाला देतो आहे, तो तिला ब्लॅकमेल करतो आहे, तो तिसऱ्या मुलाला देतो आहे आणि ते तिघं मिळून अत्याचार करतायत. हा प्रकार अतिशय सिरियस घेण्याची आवश्यकता आहे. नाशिक हे काय आय टी हब नाही आहे. नाशिकपेक्षा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आय टी कंपन्या खूप आहेत. पुणे तर आय टीचं हब आहे. नाशिकमध्ये जो प्रकार घडला आहे तो प्रत्येक कंपनीमध्ये घडतोय का याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्या कंपनीची कोण मेन लोक असतील त्यांनी अतिशय लक्ष देण्याची आवश्यकता आहे. की चौकशी करून असे काय प्रकार घडत आहेत का, घडत असतील तर ते उघडे केले पाहिजेत, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. नाशिक पोलिसांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. महिला पोलीस अधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की या मुलींना त्यांनी आधार दिला, त्यांना विश्वास दिला आणि या 9 FIR या नाशिकमध्ये दाखल होऊ शकल्या. त्याबद्दल पोलिसांचं मनापासून आभार. पालकांना माझी विनंती आहे की ज्यांच्या मुली आय टी सेक्टरमध्ये काम करतायत तर त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत, त्यांचे ट्रिप होतात त्या ट्रिपमध्ये कोण आहे याची खरंच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. या सगळ्या प्रकरणामध्ये आता म्हणजे NIA किंवा CBI किंवा ATS सारख्या संस्थांनी सहभागी होऊन किंवा त्यांनी याची दखल घेऊन हे नेक्सस नेमकं कुठपर्यंत आहे याची चौकशी करण्याची आवश्यकता. हे बघा, आता SIT स्थापन केलेली आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब त्यांचं विशेष अभिनंदन. ते अत्यंत बारीक लक्ष ठेवून या विषयावरती आहे. गरज पडेल त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्या विषयामध्ये योग्य ते निर्देश देतील. परंतु कुणालाही या प्रकरणातून सोडलं जाणार नाही, त्याच्या मुळापर्यंत जाणार. मला काल कळालं की HR ला पण अटक केली आहे. अजून मला अधिकृत माहिती नाही. ती तर मुलगी पुण्यामध्ये बसते आहे. त्या महिला अधिकाऱ्याच्या कानावरती या बाबी घातल्या होत्या की मुलींनी तक्रारी दिल्या होत्या, आम्हाला हे असा त्रास होतो आहे,
किंवा आम्हाला ऑफिसमध्ये इकडं तिकडं जाता येता आम्हाला शरीरावरून बोललं जातं, अश्लील पद्धतीनं हावभाव केले जातात, हे त्या मॅनेजर HR ला कळवलेलं होतं. परंतु तिनं का डोळेझाकपणा केला याच्याबद्दलची माहिती नाही. परंतु यामध्ये जे कुणी आहे ह्याच्यात बरेच लोक असणार आहेत. किंवा त्या मुलाचं धर्मांतरण केलं, म्हणजे धर्मांतरणाचा विषय तर इतका गावखेड्यामध्ये आपण म्हणतो की बाबांनो त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यांना काहीतरी आमिष दाखवून चमत्कार करतो असं सांगून धर्मांतरण केलं जातं आहे. हे तर सगळी वेल एज्युकेटेड मुलं आहेत, त्यांचंसुद्धा धर्मांतरण होतं आहे. त्यामुळं या सगळ्या बाबी अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याचा विषय आहेत. आणि हा काय राजकारणाचा भागच नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये काम करणारे हिंदू असतील, राष्ट्रवादीत काम करणारे हिंदू असतील, त्यांनाही माझी विनंती आहे, हे तुम्ही बघा, सगळं व्यवस्थित आहे. तर भाजपवाले बोलत आहेत, सेनावाले बोलत आहेत, संघवाले बोलत आहेत किंवा विश्व हिंदू परिषदवाले बोलत आहेत, असा हा विषयच नाही. हे विषय पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीकडं सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी विनंती आहे. राज्यभरात जेवढ्या IT सेक्टर आहेत, कंपन्या आहेत, त्यांची सुद्धा सखोल चौकशी व्हावी अशी नाही, सगळ्यांची चौकशी करायची आवश्यकता आहे ना. माहिती तर सगळी डिटेल पाहिजे आपल्याकडं, प्रशासनाकडं कोण अधिकारी आहेत आणि हे कोण करू शकतं. ज्यांच्याकडं पॉवर आहेत, ज्यांच्याकडं अधिकार आहेत, त्या पोस्टवरचाच माणूस अशा पद्धतीचं काम करू शकतो. मग त्या पोस्टवरती जे अशा जिहादी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांची डिग्री ओरिजिनल आहे का, ते बाहेरच्या राज्यातून आम्ही जाऊन आलो आहे, कुठं परदेशातून जाऊन, कुणीतरी तपासण्याची आवश्यकता आहे. हे सगळं नीटपणे त्यांच्या डिग्र्या नेमक्या कुठल्या आहेत, त्या ओरिजिनल आहेत का, कुणी बघतं यामध्ये. तर हे सगळंच सगळ्या IT कंपन्यामध्ये याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो. या जी रेप केस आहे त्यामध्ये त्या आरोपीने त्याचं स्वतःचं लग्न झालंय ते देखील लपवलं होतं, त्याला आधीचे 2 मुलं देखील होती. बऱ्याच प्रकरणामध्ये असंच होतंय ना. आता परवा एक प्रकरण सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलं, नातेपुतेला त्यानं दक्ष नाव त्या मुलीला सांगितलं, दक्ष. आता ती मुलगी त्याच्या संपर्कात आली, लग्नापर्यंतची बोलणी झाली, परत तिने त्याचं पूर्ण ॲड्रेस वगैरे घेतला, तिचे चुलते गेले त्या गावामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामधलं गावाचं नाव सांगितलं, म्हणजे असा माणूसच आमच्या गावात कुणी नाही. आणि मग त्याच्या खोलात गेल्याच्या नंतर कळालं हा दक्ष नाही, हा शेख आहे. त्याचं लग्न अगोदर झालं आहे, त्याला मुलं पण आहे. आता ह्या पण प्रकरणात तसंच झालं ना. एका अनोळखी महिलेचा फोन आला, ते म्हणजे कोण बोलत आहेत, तर मला वाटते काय त्याचं नाव, आता नाव मला आठवत नाही, याच्यामध्ये आहे नाव त्याचं, की त्याची बायको बोलते म्हणून. हे सगळ्या FIR कॉप्या पण आहेत माझ्याकडं. तर दानिश शेख, मी दानिश शेखची बायको बोलते. आता मुलीनं काय करायचं सांगा ना. म्हणजे हे सगळं ठरवून चाललंय. अशीच परिस्थिती राहिली तर 2090 पर्यंत हिंदू अल्पसंख्याक या देशामध्ये होईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी उगाच तुम्हाला काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून बोलतोय अशातला भाग नाही. काश्मीरमध्ये 100 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती, तिथं मुस्लिम नव्हते. आता तिथली परिस्थिती बघा, आता तिथं हिंदू नाहीत, पंडित सगळे तिथून त्यांनी हकलून दिलेले आहेत. पूर्व भारतातल्या राज्यांची परिस्थिती तुम्ही बघा, मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालेलं आहे. मणिपूरचा तुम्ही संघर्ष सगळा बघितला, हा धर्मांतरणाचाच एक भाग होता. त्यांच्यामध्ये फूट पाडणं. दक्षिण भारतातलं केरळ बघा, तामिळनाडू बघा, पश्चिम बंगाल बघा, काय परिस्थिती आहे तुम्ही बघा. घुसखोरांची संख्या करोडोमध्ये आहे. ते सगळे बांगलादेशी आहेत, ते रोहिंग्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जिथं आदिवासी बहुल एरिया आहे तिथं सुद्धा आदिवासी भावांच्या डोक्यामध्ये काहीतरी हिंदूंच्या विषयी वेगळा विचार यावा असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे. आणि हे सगळे विषय हे राजकारणाच्या पलीकडचे विषय आहेत. आत्ता लोकसंख्येचा हिशोब केला, जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे, त्यामध्ये ख्रिश्चन 220 कोटी आहेत, 190 कोटी मुस्लिम आहेत, 54 राष्ट्र. आणि त्याच्यापेक्षा विशेष म्हणजे इंडोनेशिया जगात नंबर 1 मुस्लिमांच्या लोकसंख्येत आहे, 23 कोटी. आणि पाकिस्तान 2 नंबरला. आता भारताची जनगणना 2011 नंतर झाली नाही. आता कुणाला विशेष वाटायचं कारण नाही. 2027ची जनगणना समोर आल्याच्या नंतर जगामध्ये नंबर 1 मुस्लिम हे भारतात असतील अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. सरसकट मुसलमानांच्या बद्दल आमचं दुमत नाही.
परंतु भारत माता की जय म्हणायला ज्याला अडचण वाटते, वंदे मातरम ज्याला म्हणू वाटत नाही, पाकिस्तान जिंकल्यानंतर ज्याला फटाकड्या उडवू वाटतात, भारत जिंकल्यानंतर ज्याच्यावरती सुतक येतं आहे, अशा लोकांच्या विषयी आपल्याला विचारच करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं या देशातल्या सर्वसामान्य हिंदू बांधवांनी अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नाही, पण या सगळ्या प्रकरणात असा एक प्रश्न निर्माण होतो की राज्यात देशात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असताना या घटना घडत आहेत, म्हणजे मग काय अर्थ लावायचा? नाही, अर्थ असा आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून तरच IT सेक्टरमधला हा प्रकार समोर आला ना. हे काय कुणी तक्रार येऊन दिलेली नव्हती. सरकार काळजी करतंय म्हणूनच हे सगळे विषय पुढे येत आहेत. सरकार काळजी करतंय म्हणून तरच महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्याचा कायदा आला, जो कडक कायदा आहे, ज्याची अंमलबजावणी पुढच्या काही काळामध्ये होईल. देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणूनच या सगळ्या बाबी घडत आहेत. परंतु लोकांच्यामध्ये सुद्धा याबाबतची जागृती असणं आवश्यक आहे. नाहीतर सर्व धर्म समभावच्या नावाखाली गावखेड्यामध्ये सुद्धा लोक आता धर्मांतरण करायला लागलेले आहेत. ही बाब गंभीर आहे. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की नाशिकमध्ये जो भोंदूबाबा खरात आहे, अशोक खरात, त्याच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सगळ्या मुसलमानांची वरात काढली असती. नाही, असं काहीच नाही. भोंदूबाबाची वरात काढलीच ना. बरं, हे काय कुठल्या काँग्रेसवाल्यांनी प्रकरण बाहेर आणलं नव्हतं. 1 महिना अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कुठला काँग्रेसवाला सभागृहात बोलला नाही की असा अशोक खरातासारखा भोंदूबाबा आहे. आमच्या सरकारनं लक्ष घातलं या विषयामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ही बाब जेव्हा आली, नाशिक पोलिसांना सूचना देऊन अत्यंत गुप्तपणे अशोक खरातला अटक केलेली आहे आणि त्यामध्ये सरकारचाच हात आहे अशोक खरातला अटक करण्यामध्ये. भोंदूगिरीला आमचं सरकार कधीही पाठीशी घालत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे, संत ज्ञानेश्वरांचं, संत तुकारामांचं हे राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा, बिरोबा, खंडोबा, मसोबा हे आमचे लोकदैवत आहेत. इथं भोंदूगिरीला अजिबात स्थान नाही. म्हणून अशोक खरातांच्यावरती एवढ्या केसेस झाल्या, ज्या महिलावरती अत्याचार झाला आहे. पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम करून सर्वांच्या केसेस घ्यायचं काम सुरू आहे. त्यामुळं काँग्रेस काय बोलतंय या गोष्टीला याबाबत अजिबात महत्त्व नाही. अशोक खरातकडे एवढे राजकीय नेत्याने का येत होते, काय वाटतंय तुम्हाला? जे येत होते त्यांना विचारायला पाहिजे. मी तर गेलोच नव्हतो, त्यामुळे मी काय सांगणार. तुम्ही काही संपर्कात? अशोक खरात कोण आहे ते आम्हाला तुमच्या टीव्हीवर आल्यावरच कळालं. आता नाना पटोले असं म्हणतायत की शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत आणि त्याच्यामुळे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला शरद पवार जाणारच आहे. हे बघा, आता मी त्या विषयामध्ये बोलत नाही. आता दुर्दैवानं अजितदादांचं निधन झालेलं आहे आणि आता परिस्थिती राजकीय पण बदललेली आहे. त्यामुळं आता जी बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे, ती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केलेला आहे. कोण कुणाच्या प्रचाराला जाणार हे मला तर माहीत नाही. आता ते नाना पटोले साहेबांनीच त्या विषयावरती काय ते बोलावं. चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांना धोका आहे त्यांच्या जीवाला अशी तक्रार SITकडे आलेली आहे नाशिकच्या. बीडमधून एकाने तक्रार केली आहे. मला काय वाटतंय एकूणच राजकारणामुळे यामागे काही म्हणजे कसं निनावी आले की कसे? नाही, तर लेखी तक्रार आली बीडमधून आली. बरं, अज्ञात काहीतरी कॉल करून ते वगैरे काय पोलीस तपास करतील त्याबाबत. लेखी तक्रार आहे. पोलीस तपास करतील, कुणी तक्रार दिल्या, काय त्यांच्याकडे पुरावे आहेत त्याबद्दल पोलीस तपास करतील. ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत आलेलं आहे. शिंदेचं काय वाटतं, 8 खासदार ठाकरेंचे जाणार नाही? नाही, मला काय माहीत नाही. मी कालच आपल्या सर्व चॅनलवरती बघितलं आणि मी काय एवढा मोठा पुढारी नाही की मी त्याच्यावर पण बोलेन.